अरे विद्यार्थ्यांनो, क्लास 9th मध्ये शिकताना सगळ्यात जास्त जर टफ जात असेल प्रॅक्टिस सेट पॉलिनॉमियल मध्ये ते म्हणजे 3.5. आणि हे 3.5 सोपं करण्यासाठी फक्त आणि फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक फॅक्टर थेरम आणि एक रिमाइंडर थेरम. बाळांनो, रिमाइंडर थेरम मध्ये जो डिव्हिडंड आहे त्या डिव्हिडंडला जर क्वोशंटने डिवाइड केलं, डिव्हिडंडला जर डिवायझरने डिवाइड केलं, जर रिमाइंडरची जी व्हॅल्यू आहे ती जर 0 आहे तर रिमाइंडर थेरम ऍप्लिकेबल आहे. आणि क्वोशंट जो येतोय त्या क्वोशंटशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. फक्त काय करायचंय, ज्या पण इक्वेशन मध्ये या पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये जर x - 1 इज देत आहे तर x ची किंमत 1 पुट करा आणि p ऑफ x मध्ये जे पण इक्वेशन असेल त्याची व्हॅल्यू पुट करून द्या. बाकी काहीच करायचं नाही. आणि रिमाइंडर असेल, रिमाइंडर थेरम जर प्रूव्ह असेल, ऍक्सेप्टेबल असेल तर रिमाइंडर किती राहणार आहे? 0. किंवा फॅक्टर थेरम जर असेल तर फॅक्टर थेरम आणि रिमाइंडर थेरम दोनच थेरमवर ही प्रॅक्टिस सेट आधारित आहे. फक्त लेंदी प्रॅक्टिस सेट आहे, परंतु पॅटर्न मात्र सगळ्यांचा एकच आहे. तर बघूया अतिशय सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3.5 प्राइड रायडर सर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय क्लास 9 पॉलिनॉमियल आणि आजची जी प्रॅक्टिस सेट आहे 3.5 लेक्चर नंबर 5 आहे. कन्सिस्टंट लेक्चर चालू आहे बाळांनो, कंटिन्यू तुम्ही अभ्यास चालू ठेवा. आणि आजची ही जी प्रॅक्टिस सेट आहे 3.5 त्याच्या दोनच गोष्टी बघायच्या आहे आपल्याला. काय आहे बाळांनो? एकाचं नाव काय? फॅक्टर थेरम. कोणता? फॅक्टर थेरम. आणि दुसऱ्याचं नाव आहे रिमाइंडर थेरम. बस, रिमाइंडर थेरम, रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम हे दोन थेरम लक्ष द्यायचे. फॅक्टर थेरम, काय नाव याचं? फॅक्टर थेरम. तर फॅक्टर थेरम काय? लहानपणी तुम्ही फॅक्टर म्हणजे काय या गोष्टी बघितल्या होत्या, बरोबर आहे? तर फॅक्टर काय आणि रिमाइंडर काय? आता रिमाइंडर थेरम का सांगतो? ज्याची रिमाइंडर बाकी 0 आली तर तिथं रिमाइंडर थेरम लागू होतो. ठीक आहे. आणि फॅक्टर थेरम मध्ये जो पण डिवायझर आहे त्याच्याने कंप्लीट डिवाइड होतंय का, तर याच्याने तुम्हाला फॅक्टर थेरमचा अभ्यास कळेल. ठीक आहे. तर बघूया दोन्ही थेरम कशा पद्धतीने पूर्ण क्वेश्चन ह्या दोनच थेरमवर आधारित आहे. अतिशय मोठा प्रॅक्टिस सेट आहे हा, आपण प्रयत्न करू कंप्लीट करण्याचा. ठीक आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा काय सांगताय, दिसते सगळ्यांना? अतिशय क्लिअर दिसते? काय अडचण कोणाला? हा बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल्स 2x - 2x क्यूब प्लस 7 युजिंग गिवन व्हॅल्यू फॉर x. तर ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आता ही व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची तर बघा काय दिलेलं आहे? पॉलिनॉमियल. प्रश्न बरोबर आहे का बघून घ्या. 2x - 2x चा क्यूब प्लस किती रे? 7 युजिंग गिवन व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? x ची व्हॅल्यू किती दिली? 3 दिलेली. x ची व्हॅल्यू दिली 3. म्हणजे काय करायचं, जिथं जिथं फंक्शन आहे मग याला तुम्ही असं लिहायचं p ऑफ x. काय लिहिणार? p ऑफ x इज इक्वल टू 2x - 2x क्यूब प्लस किती रे? 7. x ची व्हॅल्यू किती दिसते इथं? 3. तर इथं काय करायचं, जिथं जिथं x आहे तिथं पुट करायचं 3. काय पुट करणार सांगा? 3. मग हे करणार 2 × 3 - 2 × 3 चा क्यूब प्लस किती रे? 7. हा 2 3 किती झाले? 6 -2 3 चा क्यूब किती झाला? 3 चा क्यूब 27. किती होतो? 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 प्लस 7. आता बघा 6 27 दुनी किती झाले? 54 प्लस किती रे? 7 प्लस किती? 7. 6 आणि 7 किती झाले? 15. 6 प्लस 7 किती झाले? 15. 15 6 7 किती झालं? 13. 13 होतात. किती होतात? किती होता बोला? 13 होतात. किती होता? 13. 6 7 13. 13 मधून 54 काढा. सांगा 13 मधून 54 काढा. हा 4 मधून 3 गेले 1. 5 मधून 1 गेला 4. किती आलं? 41. बघा तर प्रश्नाचा आन्सर आहे का 41? नक्की आहे का? बघा
-41 निगेटिव्ह संख्येचं -41 म्हणजे या प्रश्नाचं जे आन्सर आहे P(3) जर तुम्ही प्रत्येक जागी जिथं जिथं x आहे तिथं जर पुट केलं तर आन्सर मात्र किती येतं -41. बरोबर आहे. सोपा आहे ना प्रश्न? अरे सोपा आहे का? बघा काहीच करायचं नाही. प्रश्न दिलेला आहे, x ची किंमत पुट करायची. जिथं जिथं x आहे तिथं मात्र किती पुट करणार? 3 केल्यानंतर जे आन्सर आलं 2x - 2x क्यूब प्लस 3 2 3 जा 6 3 चा क्यूब 27 27 दुणे 54 आणि 7 आणि 6 आणि 7 किती झाले 13 13 54 मधून 13 काढले उत्तर आलं -41 आणि लिहायचं. हा प्रश्न 2 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी? चला बघूया पुढचा प्रश्न. नंतर सगळे प्रश्न ऍट अ टाइम लिहून घेऊ आपण. ठीक आहे, चालेल ना? लक्ष देत आहे का? चला पुढचा प्रश्न बघा. हाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. काय रे राजाओ? 2x हा -2x चा क्यूब प्लस किती आहे 7. हा आता x ची किंमत किती पुट करा म्हणताय? बोला P(x) = किती रे? -1. किती पुट करा म्हणताय? हा मग जिथं जिथं x दिसतोय तिथं -1 करा. काय 2x - 2x चा क्यूब प्लस किती रे 7. मग आता P ऑफ किती ठेवू? -1 2 इंटू -1 नंतर 2 इंटू -1 चा क्यूब प्लस किती 7 2 1 2 -2 -2 -1 चा क्यूब केला तर निगेटिव्ह संख्या भेटते, पॉझिटिव्ह संख्या भेटत नाही. नंतर लिहून घ्या. लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या आता पटापट. -1 चा क्यूब केला तर निगेटिव्ह नाही, जर स्क्वेअर केला असता तर पॉझिटिव्ह. म्हणजे कोणत्याही निगेटिव्ह संख्याचा जर घातांक सम असेल, सम संख्येत म्हणजेच इव्हन मध्ये असेल तर रिझल्ट मात्र पॉझिटिव्ह असतो, आणि जर ते ऑड मध्ये असेल तर रिझल्ट मात्र निगेटिव्ह. तर इथे लिहितो -1 किती राहणार? -1 -1 चा क्यूब केला तर किती राहणार? -1 प्लस किती रे 7. मग रिझल्ट किती येणार? -2 मायनस मायनस किती झाले? +2 आणि किती झाले? 7. हा 7 आणि 2 9. हे -2 +2 काय झाले? कट. आला आन्सर P ऑफ -1 किती राहणार? बघा तर आन्सर आहे का? आहे नक्की? तुम्हाला कळतंय का? सगळ्या विद्यार्थ्यांना कळतंय का? तर कळत असेल तर लाईक करा जरा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. तुम्ही जेवढे शेअर करणार मी तुमच्यासाठी अजून चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवणार, शॉर्ट व्हिडिओ बनवणार, कॉमेडियन व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला काय करणं आहे? मित्रांना सांगणं आहे की आमचे सर ऑनलाईन शिकवत आहे. करणार का? तेवढं सगळ्यांनी करा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा प्रश्न बघा. हाय करे बाळांनो, हा काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल 2x मायनस 2x चा क्यूब प्लस किती रे 7. असंच आहे ना? P ऑफ x. हा x ची किंमत किती ठेवा? 0. जिथे जिथे x आहे तिथे काय ठेवा? 2 इंटू 0. हा -2 इंटू 0 चा क्यूब प्लस किती 7. 2 इंटू 0 किती होणार? 2 इंटू 0 किती राहणार? 0. -2 इंटू 0 चा क्यूब किती राहणार? 0 प्लस किती 7. 0 -2 इंटू 0 0 प्लस किती 7. 0 मधून 0 गेले, रिझल्ट आले 7. तर P ऑफ 0 ची किंमत 7 आहे का? बघा बघा, तुम्ही डायरेक्ट पुस्तक घेऊन मत बसा आणि आन्सर बघा. येस और नो रिप्लाय द्या मला. राईट आहे का रॉंग आहे? बरोबर आहे. पुस्तकाची बॅक साईड घेऊन बघा. आन्सर राईट. जाऊया पुढं. अरे कळालं का? तर कळालं तर पुढे जाऊया. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता तुम्ही. 5वा प्रश्न बघा. फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड P ऑफ 1, P ऑफ 0 आणि P ऑफ -2. याचा अर्थ काय बाळांनो? पहिले P ऑफ 1 ठेवा, नंतर काय ठेवणार? P ऑफ 0 ठेवा, नंतर काय ठेवणार? बोला. P ऑफ -2 ठेवा. P ऑफ काय? -2. मग प्रश्न कसा आहे? P ऑफ x चा क्यूब नंतर P ऑफ x बोलत जा. x चा क्यूब P ऑफ x सांगा पटकन. x चा क्यूब. आता जिथं जिथं इकडे बघा x आहे तिथं मात्र 1 ठेवाच. 1 ठेवा. P ऑफ 1 वाचता आलं पाहिजे. P ऑफ 1 चा क्यूब किती राहतो रे? 1. नंतर P ऑफ 0 चा क्यूब सांगा रे बाळांनो. 0.
नंतर पी ऑफ -2, नंतर -2चा क्यूब सांगा रे राजाओ. हा -8 किती 2चा क्यूब 8, परंतु ऑड नंबर मध्ये तर ऑडचं आन्सर काय असतं निगेटिव्ह, आणि इवन नंबर राहिला असतं तर पॉझिटिव्ह. झालं. हा झाला पहिला प्रश्न. पी ऑफ 1 ची किंमत किती आली 1. ठीक आहे. हा नंतर पी ऑफ 0 किती आलं 0. ठीक आहे. नंतर पी ऑफ -2 किती आलं पी ऑफ 2 मायनस. नक्की काय अडचण कोणाला. अच्छा झालं. ओके झाला हा प्रश्न. जाऊया पुढं. सोपा आहे ना. चला नेक्स्ट प्रश्न बघा. किती आहे आता 6वा का. बोला हाच आहे का आता दुसऱ्यातला काय पहिला दुसरा हाच आहे का बघा का दुसरा आहे. दुसरा आहे का प्रश्न का पहिला. बरोबर आहे का. नक्की का. पी ऑफ वाय स्क्वेअर हाच आहे का. नक्की का. 3 पॉइंट किती चालू आहे तुमची 5. मग आता प्रश्न क्रमांक कितवा चालू आहे दुसरा. पी ऑफ एक्स क्यूब झाला. ओके आता दुसरा बघा. तर बघा ए पी ऑफ वाय किती आहे वाय स्क्वेअर -2y प्लस किती रे 5. इथं पण वापिस तेच काम करायचं का. पी ऑफ 1 पी ऑफ 0 आणि पी ऑफ -2 प्रत्येक जागी तेच करणं आहे का. नक्की का. एकदा काय ठेवणार बोला. एकदा काय ठेवणार बोला. एकदा ठेवणार पी ऑफ 1. ठीक आहे. नंतर जिथं जिथं वाय तिथं 1 ठेवा. नंतर पी ऑफ 0 नंतर पी ऑफ 0 ठेवा. नंतर पी ऑफ सांगा रे -2 असेही लिहू शकता तू -2 सांग पटापट पटापट. हा जिथं 1 आहे 1चा स्क्वेअर -2 × 1 प्लस 5 सांगा रे 1चा स्क्वेअर किती असतो 1 -2 प्लस 5 5 आणि 1 किती झाले 6. 6 मधून 2 गेले किती 3 किती 3. नंतर 0चा स्क्वेअर हा हा 6 मधून 2 गेल्यावर नक्की का. 5 आणि 1 6 6 मधून 2 गेल्यावर 4 राईट. चला आता हे 0चा स्क्वेअर -2 × 0 2 × 0 प्लस 5 सांगा रे 0चा स्क्वेअर 0 2 × 0 0 प्लस किती रे 5 प्लस किती 5. 0 मधून 0 गेला काय उरते 5. आहे का उत्तर बघा जा. हा नक्की. नंतर -2चा स्क्वेअर -2 × -2 प्लस 5 हा -2चा स्क्वेअर किती प्लस 2चा स्क्वेअर किती 4. निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह का बर कारण की घातांक कसा आहे सम संख्येत आहे म्हणजे इवन मध्ये 2 × 2 किती झाले मायनस मायनस काय +4 प्लस किती रे 5 बघा 5 आणि 4 9 9 आणि 4 13 आहे का आन्सर 4 5 13 आहे का. नक्की का. जायचं पुढं. सोपं आहे ना असं सोपं आहे ना. चला पुढं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे. हा हा चला आता आज आहे का रे बघा 7वा प्रश्न आज आहे का नक्की का. हा बघा लक्ष द्या. पी ऑफ एक्स किती आहे पी ऑफ एक्स रेज टू किती 4th -2x² -x काय काय ठेवणार बोला. पी ऑफ 1 नंतर पी ऑफ 0 नंतर काय पी ऑफ -2 सांगा जिथं पी ऑफ 1 नंतर पी ऑफ 0 नंतर पी ऑफ -2 सांगत जा पटापट पटापट. हा 1चा 4th पॉवर -2 × 1चा स्क्वेअर -1 हा नंतर 0चा 4th पॉवर -2 × 0चा स्क्वेअर नंतर 0 नंतर -2चा 4th पॉवर नंतर -2 × 0चा कितवा पॉवर 0चा बोला स्क्वेअर
0 नाही, -2 चा स्क्वेअर, -2 चा, बोला -2 चा स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर, -2 चा फोर्थ पॉवर -2, -2 चा स्क्वेअर, हा मायनस, बोला किती आहे, x ची किंमत किती, -2, -2. आता सांगत जा, 1 चा स्क्वेअर, 1 चा फोर्थ पॉवर किती होणार, 1, 2, 1 चा स्क्वेअर किती, 1, -2, नंतर -1, बरोबर. हा 1 मधून हे -1 गेला, किती उरणार आहे, -2, किती उरणार, -2. त्याच्यानंतर 0 चा स्क्वेअर किती होतोय, 0, -2 इंटू 0 चा स्क्वेअर किती, 0, 0 आणि -0, 0 मधून 0 0 0 गेलं, रिझल्ट किती येणार आहे, 0. नक्की. आता 2 चा पॉवर फोर्थ, 2 ची चौथा घातांक किती, 2 4 8 16, किती राहणार, बोला 16, किती 16, 2 चा वर्ग 4, 4 दुनी 8, -8 आणि मायनस काय झाले, +2, बोला 16 आणि 2 किती झाले, 18, 18 तून 8 गेले 10, पाहतो उत्तर, हा -2 0 10. नक्की का, जमेल ना, सोपे पॅटर्नचे ना, का अवघड पॅटर्न आहे, सोपं आहे ना. चला नेक्स्ट, घरी करशाल ना स्क्रीनशॉट काढून, नक्की. हा चला नेक्स्ट प्रश्न पहा. हा किती आहे आता, हाच आहे का, बघा पुस्तक समोर ठेवा, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या प्रत्येक विद्यार्थ्याने. इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काय दे, m³ + 2m + a इज 12 फॉर m = 2, इज किती आहे 12 आणि m ची व्हॅल्यू किती आहे 2, m³ कितवा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे ना, किती आहे, हा इज 12 म्हणता येते, किती m³ + 2m + a = किती म्हणताय, बोला 12 म्हणताय, किती म्हणताय 12 म्हणताय. तर a ची किंमत काढा म्हणता, कशाची किंमत काढा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. बरं मला सांगा, a म्हणजे m³ 2m + a = 12. हा जिथे जिथे m आहे तिथे 2 पुट करा, m = किती 2, सांगा रे पोरांनो, 2 चा क्यूब, लक्ष नाही, पाठीमागचे दोघं पुढे येऊन बस, चला बिलकुल लक्ष नाही, 2 चा क्यूब + 2 × 2 + a माहित नाही = 12, 2 क्यूब किती 8, 2 2 चा 4 + a = 12, 8 + 4 12 + a, हा 12, 12 प्लस इकडून का होणार -12 - 12, रिझल्ट येणार, बघा आहे का आन्सर, सोपं आहे ना. लक्ष देत आहे प्रत्येक जण, भाग्यश्री लक्ष दे, बाकीचं काम नंतर लिहून घ्या, हे म्हणजे लक्ष द्या फक्त, बाकी काहीच करू नका, कळलं, लिहू नका बाई, ठीक आहे. प्रश्न क्रमांक किती आहे आता पुढचा, हा काय बघा, बोला फॉर द पॉलिनॉमियल, हा जे का प्रश्न बघा, mx² - 2x + 3, नक्की का, हे p ऑफ -1 = किती आहे 7, p ऑफ -1 = किती 7, याची किंमत दिलेली, कितवा प्रश्न, चौथा, कितीला 7, कसली किंमत काढायची, तुम्हाला इथं m ची किंमत काढायची, कशाची किंमत काढायची, बोला कोणाची काढणार, m. हा आता बरं मला सांगा, तुम्हाला इथं प्रश्नामध्ये कसली व्हॅल्यू माहिती आहे का, नाही ना, p - 1, चला लक्ष द्या, आपण असं लिहिणार p ऑफ -1, इकडे पहा mx² - 2x + 3, असा आहे का प्रश्न, बघा हाच आहे ना. हा आता p ऑफ -1 म्हणजे जिथं जिथं x येणार तिथं काय पुट करणार आहे, रोकडे, जिथं जिथं x येणार तिथं काय पुट करणार -1,
याचं काय करू स्क्वेअर -2 इंटू -1 प्लस किती 3 यम -1चा स्क्वेअर किती होणार +1 -2 -1 गुणाकार +2 होतील प्लस किती होणार 2 नक्की का +2 होतील प्लस किती होतील 2 +2 प्लस किती 2 +2 आणि प्लस किती रे 3 प्लस किती 3 पी ऑफ -1 ची किंमत दिलेली किती आहे 7 मग आता लिहा 7 = m1 m 2 आणि 3 किती झाले 5 हे 5 इकडे प्लस इकडून का झाले 7 मधून 5 गेले m ची किंमत किती आली बोला 2 आहे का आन्सर m ची किंमत 2 आहे का यस नो रिप्लाय द्या काही अडचण येते का आतापर्यंत जेवढे प्रश्न शिकवले सगळे जमताय का नक्की का चला पुढचा प्रश्न बघा बघा divide the first polynomial by the second polynomial and find the remainder using factor theorem आता इथून पुढे चॅप्टर चालू होतोय रिमाइंडर फॅक्टर थेरम काय नाव आहे रिमाइंडर फॅक्टर थेरम फॅक्टर थेरम कधी लागू होतो बघा जेव्हा रिमाइंडर 0 उरतं तेव्हा रिमाइंडर किती 0 म्हणजे इथं रिमाइंडर कॅल्क्युलेट करावं लागतं काय काढणार कितवा प्रश्न आहे 5वा डिवायझर आहे आपल्याकडे x+1 राईट आणि इथं x+1 इकडे बघा काय करायचं जे x+1 आहे ना हा डिवायझर आहे ना हा डिव्हिडंड आहे ना इथं पहा डिव्हिडंड किती आहे डिव्हिडंड बोला x² -7x + 9 डिवायझर कोण आहे डिवायझर x+1 तर तुम्ही काय करायचं माहिती का त्याचे अपोजिट घ्यायचं हा 1 इकडे येऊन का होणार मायनस असं समजण्यासाठी ऍक्च्युली तसं होत नाही त्याची अपोजिट व्हॅल्यू पकडावं लागते x ची किंमत -1 काय पकडणार बोला किती पकडणार आहे अपोजिट इथं 2 राहिलं तर -2 3 राहिलं तर -3 जर इकडे -1 राहिलं तर +1 -2 राहिलं तर +2 -3 राहिले तर कळालं का याच्या अपोजिट चिन्ह यूज करायचे आणि ती किंमत होते जसे p ऑफ x इक्वेशन लिहा डिव्हिडंड काय x² -7x + 9 लक्ष द्या आता x ची किंमत पुट करा p ऑफ किती रे -1 p ऑफ किती लिहू नका -1 चा स्क्वेअर 7 इंटू -1 + 9 1 चा स्क्वेअर किती 1 मायनस काय झाले प्लस किती रे 9 7 आणि 1 किती झाले 8 8 आणि 9 17 8 आणि 9 किती बघा रिमाइंडर 17 राहिले बघा आन्सर आहे का कळालं का सोपी मेथड आहे काही काहीच करायचं नाहीये काय करणार आहे रिमाइंडर इज 7 किती डिव्हिडंड लिहायचं डिवायझर लिहायचं x+1 आहे ना त्याच्या विरुद्ध चिन्ह घ्यायचं समजा x इकडे +1 आहे इकडून का होणार मग x ची किंमत किती झाली आणि आतापर्यंत हे तर करतच आलो ना आपण p ऑफ x आणि ती व्हॅल्यू पुट केली आणि आन्सर आलं रुपाली आली का बर कळालं का कितवा प्रश्न झाला 5वा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं बोला आता कोणता आहे काय डिवायझर काय डिव्हिडंड किती आहे 2x³ -2x² + ax - a डिवायझर कोण आहे डिवायझर x - a काय करणार -a तिकडे आल्यावर +a x = काय लिहिणार आता काय करणार p ऑफ x असं इक्वेशन लिहितो ना आपण इथं लिहायचं डिव्हिडंड 2x² - 2x² + ax - a
आता जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार, ए. काय पुट करणार, लक्ष आहे का प्रत्येकाचं? पहिले रजिस्टर बंद करा, फक्त पुस्तक ओपन दिसलं पाहिजे. आणि आता जर रजिस्टर ओपन राहिलं फटके देणार मी. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय लक्ष इकडे पाहिजे. रजिस्टर बंद ठेवा, फक्त बघा काय होतंय. 2a, एक्सची किंमत किती आहे, ए चा क्यूब मायनस 2 ए चा स्क्वेअर प्लस, बोला ए ची किंमत माहित नाही आपल्याला, एक्सची माहिती आहे. एक्सची किंमत किती, ए मायनस ए, बोला रे ए. 2a चा क्यूब मायनस 2a चा स्क्वेअर, ए इंटू ए किती झाले, ए चा स्क्वेअर मायनस ए. याच्या पुढे काहीच नाही, याचा अर्थ किती असतो, 1. म्हणजे काय झालं, 2a चा क्यूब, हे 2a स्क्वेअर आणि हा 1a स्क्वेअर, 2 मधून 1 गेला, फक्त 1 ए चा स्क्वेअर मायनस ए. झालं, पाहतो उत्तर हेच का, 2a चा क्यूब मायनस ए स्क्वेअर मायनस ए. आहे का आन्सर, हेच आहे ना? कळालं नक्की? यालाच काय म्हणता, रिमाइंडर. काय म्हणता याला, रिमाइंडर. काय म्हणणार याला, रिमाइंडर. काय म्हणणार, रिमाइंडर. कळालं नक्की का? कळतंय सगळ्यांना? हा, स्क्रीनशॉट काढून घ्यायची. पुढचा प्रश्न पहा. डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल, फाइंड द रिमाइंडर युजिंग द फॅक्टर थेरम. कोणता थेरम यूज करताय? हा बघा, 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5. कोण आहे डिव्हिडंड, कोण आहे सांगा. हा, नंतर डिवायझर m मायनस, काय करणार सांगा आता, m मायनस 3. तिकडे गेल्यावर m ची किंमत किती झाली, बोला, प्लस 3. आता काय करणार, इकडे बा, पुट करणार. कशावर पुट करणार, बोला. हा, जिथं जिथं m आहे म्हणजे इक्वेशन लिहायचं p ऑफ m. पूर्ण प्रश्न 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5 बाय युजिंग फॅक्टर थेरम. रिमाइंडर फॅक्टर थेरम. तर m ची किंमत ठेवा 3. हा, 54 3 चा क्यूब प्लस 18 3 चा स्क्वेअर मायनस 27 इंटू 3 प्लस 5. 54 सांगा रे बरो, 3 चा क्यूब किती, 27 प्लस 18 इंटू 3 चा स्क्वेअर किती, 9. 27 त्रिक 81, 27 त्रिक किती, हा, प्लस 5. आता कुठेतरी करून बा, 54 गुणिले 27 आणि 18 गुणिले 9, पटकन सांगा. 54 गुणिले 27, 54 गुणिले 27 हे असतं 1458. किती असतं, हा, आणि 18 गुणिले 9 सांगा पटकन. 18 नाम किती असतात, 100, बोला. 18 नाम 144 का, 18 8 144 होता. 18 नाम 62 असे 162. हा, मायनस 81 प्लस 5. सांगा पोराव, यांची बेरीज करा आता, व्हर्टिकल बेरीज करा. 1458 प्लस 162 प्लस 5. हा, यांची बेरीज करून घ्या. 8 आणि 2 10 आणि 5 15, 1 6 आणि 5 11 आणि 1 12, 4 आणि 5 1 6, 1625 झाले. किती, 1625 मधून 81 वजा करा. 81, 5 मधून 1 गेला 4, 12 तून 8 गेले 4, 6 तून 1 गेला 5 आणि 1 1544. पारे उत्तर किती आहे, 1544. काय रिमाइंडर, काय हे झालं, रिमाइंडर झालं नक्की. काय अडचण कोणाला, कळतंय का? चला पुढे प्रश्न, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बा, इकडे बा, कितवा प्रश्न आहे ते, हा पा, पॉलिनॉमियल किती आहे,
तेच करायचंय का याच्यात? हा काय वाय क्यूब 5 वाय स्क्वेअर 7 वाय यम डिवायडेड बाय वाय प्लस 2 रिमाइंडर 50 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम. आता काय करायचं माहिती का, यम ची व्हॅल्यू का फाइंड करायची. रिमाइंडर ऑलरेडी दिलेला आहे. रिमाइंडर काय ऑलरेडी काय दिलेला आहे. कसली किंमत ठेवायची बोला. यम ची किंमत काढायची. तुम्हाला कसली किंमत काढायची आहे यम. हा तर काही अडचणी टेन्शन घेऊ नका. रिमाइंडर दिलेला आहे. किती दिलेला आहे रिमाइंडर? रिमाइंडर इज 50. किती दिला? रिमाइंडर इज 50. मग रिमाइंडर जर 50 जर दिला, रिमाइंडरची किंमत दिलेली तुम्हाला किती दिली पहा. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम. रिमाइंडर इज 50. किती दिली रे हे बरोबर. रिमाइंडर किती दिली? हा तर बघा डिव्हिडंड किती आहे. डिव्हिडंड किती आहे? वाय क्यूब मायनस 5 वाय स्क्वेअर प्लस किती आहे 7 वाय प्लस यम. डिवायझर किती आहे? डिवायझर वाय प्लस 2. हा रिमाइंडर पण दिलेला आहे. रिमाइंडर सांगा रे. रिमाइंडर 50. यम ची व्हॅल्यू फाइंड करायची. कशाची? यम. बघा आता हे इक्वेशन आहे वाय प्लस 2 आहे ना, याला काय लिहिणार सांगा रे. वाय इज इक्वल टू -2. इकडे प्लस इकडून काय होणार मायनस. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला जर असली तर पी ऑफ वाय इज इक्वल टू काय इक्वेशन सांगा. वाय क्यूब मायनस 5 वाय स्क्वेअर प्लस 7 वाय प्लस यम. पी वाय म्हणजे कोण? वायची किंमत किती लिहितो सांगा रे. -2. किती लिहायचं? -2. मी इथं काय लिहिणार सांगा. -2 चा क्यूब 5 2 चा स्क्वेअर प्लस 7 इंटू 2 मायनस प्लस यम. पी ऑफ -2 किती दिलेलं आहे इकडे पहा. पी ऑफ -2 म्हणजेच रिमाइंडर. पी ऑफ -2 म्हणजेच किती रिमाइंडर 50. किती दिलं इथे लिहायचं 50. ठीक आहे. -2 चा क्यूब किती होतो 8 प्लस का मायनस मायनस निगेटिव्ह ऑड नंबर आहे. 2 चा स्क्वेअर किती होतो 4. निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह 4. 7 दुनी किती 14. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह प्लस यम प्लस काय यम. सांगा रे बरोबर 50. हा 8 पंचे 40. होय 8 45 नाही 8 45 नाही. हे -8 लिहा. 5 चोक 20 यांचा गुणाकार होतो. 5 चोक 20 -14 प्लस यम. हा -20 -8 -28 -28 आणि हे -14 प्लस यम इज इक्वल टू किती आहे 50. इज इक्वल टू किती आहे 50. सांगा 50 28 आणि 14 किती होता 38 40 आणि 42 -42 -42 प्लस यम. हा प्लस यम -42 इकडे आणा प्लस 42 काय होणार हे बा. मायनस मायनस काय होता प्लस. ते -42 इकडे आले प्लस इज इक्वल टू यम. लक्ष द्या 2 5 आणि 4 9. बघा आता आन्सर. यम ची किंमत किती आहे? यम ची किंमत किती आहे 92. कितवा प्रश्न झाला 6वा. आता 7वा बघा. हा काढून घ्या स्क्रीनशॉट. काढला? अच्छा चला ठीक आहे. 7वा आचे का बघा. यूज द फॅक्टर थेरम डिटरमाइन वेअर x + 3 इज अ फॅक्टर आहे का नाहीये. तर फॅक्टर होण्यासाठी रिमाइंडर 0 राहायला पाहिजे. फॅक्टर राहण्यासाठी रिमाइंडरची व्हॅल्यू किती पाहिजे 0. बघा डिव्हिडंड किती आहे x² + 2x - 3. नंतर डिवायझर x + 3 याला कसं लिहिणार आहे सांगा.
एक्स मायनस 3 काय लिहिणार बोला, एक्स मायनस 3. आता जिथं जिथं पी ऑफ एक्स प्रश्न आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3, बरोबर आहे का. एका जागेवर बसा व्यवस्थित आणि लक्ष द्या इकडं. एक्स ची किंमत किती आहे 3 मायनस 3, नंतर मायनस 3 चा काय करू सांगा, स्क्वेअर प्लस 2 गुणिले मायनस 3 परत किती रे मायनस 3. याचं उत्तर किती आलं पाहिजे माहिती का, 0. किती आलं पाहिजे, 0 आलं तर मग ते फॅक्टर आहे, नाही तर नाही. 3 चा स्क्वेअर सांगा 9, 3 दोन्ही किती झाले 6, हे मायनस 3 हे 9 आणि हे मायनस 9, 9 मधून 9 गेले 0. आलं का पी ऑफ मायनस 3, पी ऑफ मायनस 3 किती आहे, पी ऑफ मायनस 3 किती आलं 0. मग आहे का यस और नो, यस. काय लिहिणार इथं, यस. काय लिहिणार तुम्ही, यस. बाय फॅक्टर थेरम एक्स प्लस 3 इज द फॅक्टर ऑफ, बाय फॅक्टर थेरम असं लिहू शकता. बाय फॅक्टर थेरम कोणता थेरम आहे बोला, बाय फॅक्टर थेरम, बाय फॅक्टर थेरम एक्स प्लस 3 कोण आहे, एक्स प्लस 3 इज अ फॅक्टर ऑफ, इज अ फॅक्टर ऑफ सांगा रे, फॅक्टर ऑफ कोणाचे, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. कळलं, ही शेवटची लाईन लिहावं लागेल तुम्हाला. काय अडचण कोणाला, हा काय केलं इथं, काहीच केलं नाही, फक्त x ची किंमत प्लस 3 होती ती मायनस 3. प्रत्येक प्रश्नामध्ये सेम पॅटर्न चालू आहे, व्हॅल्यू पुट करा, ते 0 आलं तर फॅक्टर आहे आणि 0 नाहीये तर नॉट म्हणा. काय मग तिथे लिहायचं बाय फॅक्टर थेरम एक्स प्लस 3 इज अ फॅक्टर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. कळालं, काही डाऊट कोणाला नाही. जाऊया पुढं, कितवा प्रश्न, स्क्रीनशॉट काढून 8वा बघा, हाच आहे का 8वा. हा फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम. काय डिव्हिडंड, काय डिव्हिडंड आहे एक्स क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10x मायनस 20. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम. कसली व्हॅल्यू फाइंड करायची सांगा. हा डिवायझर, काय डिवायझर एक्स मायनस 2, त्याला कसं लिहिणार सांगा रे, ए बाळांनो -2 इकडे आल्यावर काय होणार, म्हणजे पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स सांगा एक्स क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10x मायनस 20, बरोबर आहे का. हा पी ऑफ एक्स सांगा रे बाळांनो, एक्स ची किंमत किती ठेवू, -2 नी 2, 2 चा क्यूब मायनस यम ने माहित 2 चा स्क्वेअर प्लस 10 इंटू 2 मायनस 20. यांनी सांगितलेले फॅक्टर आहे, फॅक्टर आहे. कोणी सांगितलं, प्रश्न तर सांगितले. 2 चा क्यूब किती होतो 8 मायनस यम 2 चा स्क्वेअर किती 4, 10 दुनी 20 मायनस 20, हे प्लस 20 मायनस 20 काय झाले कट. हा हे पी ऑफ 2 ऑलरेडी फॅक्टर आहे, याचा अर्थ रिमाइंडर किती असतो 0. रिमाइंडर किती असतो 0 इज इक्वल टू 8. हा यम इंटू 4 म्हणजे 4m, हे मायनस 4m इकडे आले प्लस 4m इज इक्वल टू किती रे 8. यम ची किंमत किती राहणार, हे 4 गुणिले इकडून काय होणार भागिले 4 एका 4, 4 दुनी 8. बोला यम इज इक्वल टू 2 आहे का, बघा एम इज इक्वल टू 2 आहे. यस और नो, कळतंय का, तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता नेक्स्ट. By using the factor theorem, the following example determine whether qx or px a factor or not. Yes or no सांगायचंय फक्त आपल्याला. काय by using factor theorem, following example determine whether q of x or p of x. हा तर बघा p of x किती आहे बोला, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स
-1 नंतर काय क्यू ऑफ एक्स किती आहे क्यू ऑफ एक्स हा किती रे x मायनस 1 बाय युजिंग फॅक्टर कितवा प्रश्न आहे नवा एकदा मी पुस्तकात चेक करून घेतो बरोबर चालू आहे का आपण बरोबर आहे का बरं सांगा आता क्यू ऑफ एक्स ची किंमत ठेवायची त्याच्यात कशाची किंमत ठेवायची हा मग मला सांगा एक्स ची किंमत -1 आहे तर इकडे येऊन काय होणार +1 आता जिथं जिथं एक्स तिथं पुट करा 1 सांगा रे हे बाळांनो पी ऑफ 1 हा नंतर 1 चा क्यूब -1 चा स्क्वेअर -1 -1 1 चा क्यूब किती रे 1 चा स्क्वेअर किती 1 -1 परत आहे -1 हे 1 -1 -2 -3 1 मधून 3 गेले -2 पहा रे उत्तर आहे का पहा ना -2 आता -2 चालतं का आपल्याला नाही -2 हे नॉट इक्वल टू 0 -2 इज नॉट इक्वल टू काय 0 आला असतं तर फॅक्टर म्हटलं असतं आपण पण ते 0 आलं का नाही मग काय लिहिणार बाय फॅक्टर थेरम इथं लिहायचं बाय फॅक्टर थेरम x -1 काय रे x -1 is a not a factor of कोणाचं फॅक्टर नाहीये सांगा x³ हा -x² -x -1 त्याचं फॅक्टर नाही काय अडचण कोणाला नक्की कितवा प्रश्न झाला 9वा आता बघा कितवा आहे आता 10वा बोला 10वा आला का दिसतंय का 9वा बरोबर आहे का 9व्यात किती आहे 2 आहे का चला 2 आहे 9व्यात 2 आहे सेम असंच करायचं फॅक्टर आहे का नाही सांगा खुशी x इक्वल टू किती आहे p ऑफ x इज इक्वल टू 2x³ -x² -45 आणि तिथं सांगताय x इज इक्वल टू -3 मग x ची किंमत किती पकडू आपण 3 मग इथे लिहिणार p ऑफ 3 किती p ऑफ 3 2 3 चा स्क्वेअर क्यूब आहे का हा नंतर 3 चा स्क्वेअर -45 सांगा 2 3 चा क्यूब किती रे 27 3 चा स्क्वेअर किती 9 -45 अरे लक्ष द्या कळते का 27 दुनी किती झाले 54 9 आणि 45 किती होता ते पण 54च होता 54 मधून 54 गेलाय 0 म्हणून p ऑफ 3 याचं उत्तर किती आलं 0 आलं मग आहे का यस और नो यस हे आहे यस काय हे काय आहे यस काय लिहिणार बाय फॅक्टर थेरम काय लिहिणार बाय फॅक्टर थेरम x -3 इज काय लिहिणार फॅक्टर ऑफ हा फॅक्टर ऑफ काय प्रश्न 2x चा क्यूब -x² -45 कळलं नक्की यस और नो जाऊया पुढं अच्छा कितवा झाला 9वा स्क्रीनशॉट काढा काढलं हा आता प्रश्न कितवा आहे 10वा कितवा आहे 10वा लक्ष द्या पटापट करून टाकतो हा 10वा प्रश्न पाणी घेऊन ये खालून लक्ष द्या काय दिसतंय इफ x 31 आहे का प्रश्न बघा तर प्रश्नामध्ये 31 आहे का प्रश्न क्रमांक कितवा आहे 10वा x च्या डोक्यावर 31 आहे काय ते हा x च्या डोक्यावर 31 + 31 बाय डिवायडेड बाय x + 1 फाइंड द रिमाइंडर बर बघा x च्या डोक्यावर 31 + 31 इज अ डिवायडेड बाय म्हणजे हा डिव्हिडंड आहे डिव्हिडंड
आणि डिवायझर कोण आहे सांगा x+1 x+1. आता x ची किंमत सांगा रे. x ची किंमत +1 च्या जागी काय होणार बोला -1. लक्ष आहे का. आता x च्या डोक्यावर 31 + 31 आणि इथं किती आहे p ऑफ x. मग आता जिथं जिथं x येईन तिथं काय पुट करणार -1 सांगा. -1 चा कितवा घातांक 31वा +30 सांगा रे. ऑड आहे का इव्हन आहे -1 च्या डोक्यावर ऑड आहे का इव्हन आहे ऑड आहे ना. ऑड नंबर असल्यावर -1च राहील. इव्हन राहिलं असतं तर पॉझिटिव्ह राहिलं असतं राईट. हा मग -1 किती राहणार +1 का -1 -1 मायनस ना. हा 1 -1 + 31 सांगा 31 मधून 1 काढा 30. पहा उत्तर आहे का आन्सर. प्रश्नाचं उत्तर रिमाइंडर किती आहे 30. रिमाइंडर किती रिमाइंडर आहे 30. किती आलं 30. किती सोपे सोपे प्रश्न आहे. वेळ लागतंय का नाही. आता पुढचा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलं का. हा पुढचा प्रश्न शो दॅट m-1 इज इक्वल फॅक्टर आहे म्हणता. कितवा प्रश्न 11. m च्या डोक्यावर किती 21 -1 अँड m 22 -1 करायचं काय. दोन्ही याच्यानं करू आपण. 2 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे इकडे पहा. m-1 याचा अर्थ m-1 आहे ना. इकडे येऊन काय होणार आहे +1. किती लिहिणार बोला. अरे m-1 आहे ना. -1 इकडे आल्यावर काय होणार +1. ठीक आहे. हा मग प्रश्न काय m च्या डोक्यावर 21 -1 मग सांगा रे बाळांनो. p ऑफ m ची किंमत किती ठेवणार 1. मग 1 चा 21वा घातांक -1 सांगा रे. 1 चा 21वा घातांक किती राहणार आहे 1च राहणार. 1 मधून 1 गेला 0. मग याला आहे काय आहे. याला लागू झाला का हा फॅक्टर थेरम अलाउड आहे का याला. हा अलाउड आहे ना. दुसरा पहा इथं m च्या डोक्यावर किती 22 -1 आणि इथं p ऑफ m इज इक्वल टू मग सांगा p ऑफ m च्या डोक्यावर m म्हणजे किती रे. m म्हणजे किती +1 च्या डोक्यावर कितवा घातांक 22 -1 मग 22 करा का 21 करा. 1 च्या डोक्यावर 1च राहणार. 1 मधून 1 गेला काय 0. किती हा रिमाइंडर किती आलं. जर इक्वेशन मध्ये 1 जर ठेवलं तर रिमाइंडर किती आलं बोला 0 आलं. किती आलं 0. मग 0 जर आलं तर इथं हा प्रश्न आपला काय झालं बाय फॅक्टर थेरम m-1 फॅक्टर आहे. बाय फॅक्टर थेरम फॅक्टर काय थेरम m-1 इज अ फॅक्टर ऑफ दोन्ही प्रश्नांचा फॅक्टर ऑफ काय काय सांगा m21 -1 अँड m22 -1 दोन्ही प्रश्नांचं काय फॅक्टर आहे का. का बरे राजा m ची व्हॅल्यू किती आली 0 आली. m ची व्हॅल्यू किती आली 0 आली. त्याच्यामुळे हे सॅटिस्फाईड आहे. कळालं. कितवा प्रश्न झाला 11. आता कितवा आहे पाणी पिऊ का.
चला येलो कलर घेऊन टाक. चला क्वेश्चन क्रमांक कितवा 12. चला नेक्स्ट बघा. बरं बघा हेचे का हा तर बघा इथं किती रे NX स्क्वेअर आहे का ते माझ्या मध्ये NX स्क्वेअर आहे प्रश्नामध्ये बघा किती आहे NX चा स्क्वेअर. इथं मात्र काय NX चा स्क्वेअर मायनस 5x प्लस m असंच आहे का राजा हो. अरे बाळांनो असंच आहे का इकडं पहा लक्ष द्या इकडे बघा रे हाच प्रश्न आहे तो. इथं मात्र काय NX स्क्वेअर काय NX चा स्क्वेअर मायनस 5x प्लस m. इकडे लक्ष द्या थोडी फॉन्ट साईज कमी करतो मी एकदा व्हाईट मध्ये घेतो. इकडे पहा NX स्क्वेअर मायनस 5x प्लस m. इकडे लक्ष देत आहे का. आणि दुसरी जी साईज आहे ती NX स्क्वेअर मायनस 5x प्लस m. इकडे पहा बरोबर आहे का. हा आता इथं सांगताय x इज इक्वल टू -2 x इज इक्वल टू -2 ना. तर x ची किंमत किती आली 2. इथं काय सांगताय बोला तेच दुसरं काय x इज इक्वल टू -1/2 x इज इक्वल टू -2 इकडे येऊन काय होणार +1/2. लक्ष द्या मग आता तुम्हाला लिहायचे p ऑफ x NX स्क्वेअर मायनस 5x प्लस m. लक्ष द्या इकडे इथे लिहिणार p ऑफ x NX स्क्वेअर मायनस 5x प्लस m. आता p ऑफ x ची किंमत किती आहे x ची किंमत 2 n माहित नाही 2 चा स्क्वेअर मायनस 5 × 2 प्लस m n 2 चा स्क्वेअर 4 5 दुनी 10 प्लस m. लक्ष द्या इकडं p ऑफ 2 ची किंमत 0 असते कारण की 4n मायनस 10 प्लस m कारण की फॅक्टर आहे म्हणून 0. आता मला सांगा -10 इकडे आल्यावर काय होणार +10 4n प्लस m. याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाका. याला तुम्ही असं लिहू शकता 4n प्लस m इज इक्वल टू 10. हे झालं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 1. दुसरा पहा इकडे पहा किती आहे p ऑफ x ची किंमत किती पुट करणार. लक्ष द्या बोलू नका बिलकुल बोलू नका. x ची किंमत किती 1/2 p ऑफ 1/2. मग सांगा n 1/2 चा स्क्वेअर मायनस 5 1/2 प्लस m. बाहेर निघा n 1/2 चा स्क्वेअर 1/4 मायनस 5/2 प्लस m. p ऑफ 1/2 म्हणजे 0. ही स्टेप अशी राहणार 0 n/4 मायनस 5/2 प्लस m. बोथ साइड मल्टीपल बाय 4 0 × 4 करा 0 होऊन जाईल n/4 × 4 करा मायनस 5/2 × 4 करा प्लस m × 4 करा m × किती 4. हे झालं 0 हे 4 4 कट n हे 2 दुनी 4 5 दुनी 10 मायनस 10 ते झाले m4 4m. आता -10 इकडे आले +10. लक्ष द्या प्रत्येकाने इथं पण तेच होतं फक्त थोडंसं सिस्टीम हँग झालं होतं त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. -10 इकडे 10 काय n + 4n n प्लस किती 4n. हे इक्वेशन बनणार तुमचं. याला अगोदर n लिहा 4n ठीक आहे प्लस m 4n प्लस 4m m आहे बरं काय 4m काय 4n
वाटल्यास याला लिहिताना असली हा अगोदर n लिहा म्हणजे n प्लस 4m इज इक्वल टू 10. बस हा झाला इक्वेशन नंबर 2. काय नाव दिलं याला? इक्वेशन नंबर 2. आता माझ्याकडे जागा नाही, मी इथं सॉल्व्ह करू का? इकडे लक्ष द्या. हा थोडस इथं सॉल्व्ह करूया. आपल्याकडे 2 इक्वेशन आले बाळांनो. एक पेन चेंज करतो वाटल्यास येलो. इकडे पहा, एक आलं 4n प्लस m इज इक्वल टू किती 10. किती आहे 4n प्लस m इज इक्वल टू किती 10. आणि दुसरं काय n प्लस 4m इज इक्वल टू किती 10. इकडे पण 10 आहे आणि तिकडेही 10 आहे. दोन्हीकडे 10 आहे का? नक्की का? 4n प्लस m. तर त्यांना प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय की m आणि n ची किंमत 2 असते. किती प्रूव्ह कर? शो दॅट m ची किंमत आणि n ची किंमत किती असते 2. m ही 2 आणि n ही 2. बरं मला सांगा आता दोघांची बेरीज करा. 4n n आणि हा एक n किती झाले 5n. 4m आणि 5m किती झाले सांगा 5m इज इक्वल टू किती 10. आता आपल्याला ते लिहायचंय की बाबा m म्हणजे n आणि n म्हणजे m. m म्हणजे काय n आणि n म्हणजे पण किती n. मग मी m च्या जागी n लिहितो म्हणजे 5n आणि ह्या 5m च्या जागी लिहितो परत 5n इज इक्वल टू 10. 5n 5n किती झाले 10n. किती होणार 10n. 10n इज इक्वल टू 10. अरे 5n आणि 5n किती झाले 10. इक्वेशन प्रूव्ह करायची काही गरज नाही माझ्या मते. सायमल्टेनियस इक्वेशन प्रूव्ह करायची काही गरज आहे का? सबस्टिट्यूट करू. इक्वेशन बरोबर आले आपले 10 मायनस 4m n मायनस पाच आणि 5 10. चला ठीक आहे बघ राईट येते. हे 10n आणि हे 10. n ची किंमत किती आली 10 डिवायडेड बाय 10 किती आली 1. म्हणजे n आला 1. n ची किंमत किती आली 1. म्हणजे n ची किंमत 1 आली. याचा अर्थ काय होतो ती आता m पण तितकाच आला पाहिजे. m पण तितकाच आला पाहिजे. जसा हा 5n घेतला जर मी त्या इक्वेशन मध्ये n किती 1 जर पुट केलं 4 1 4 आणि m चलो इक्वेशन तर बरोबर आहे आपले. काय इक्वेशन n मायनस एक काम करा हे आलेले इक्वेशन आहे ना तिथं n ची आणि व्हॅल्यू किंवा m ची व्हॅल्यू 2 पुट करून पहा. काय पुट करू आपण m आणि n पुट किती करू 2. आता जर हे जर झालं लय मोठा प्रॉब्लेम आहे ना. झालं नाही पाहिजे फक्त नाही झालं. हा हे 4n आणि 1 किती झाले रे सांग किती झाले 4n आणि 1n 5n झाले. 4m आणि 1 किती झाले 5m झाले इजिकल टू किती 10 आणि 10 किती झाले 20. हा हेच बेरीज करायची ना आपल्याला. बेरीज करायची ना. हा तेच म्हटलं बेरीज का पण नाही केली. 10 आणि 10 किती झाले 20 झाले. आता 5n आणि 5m किती झाले बाई. हा आता हे असं झालं ना. आता इथं दिलेल्या प्रश्नामध्ये जर आपण m ची व्हॅल्यू n आणि n ची व्हॅल्यू m पुट केली थोडं क्लू आहे तर मग आपण इथं करू 5n आणि ह्या m च्या जागी n पुट करा प्लस 5n इजिकल टू किती 20. 5n आणि 5n किती झाले 10n. अगदी बरोबर सांगितलं रे राजा. n ची किंमत 20 10 मल्टिपल इकडून का झाले बाकी 0 0 कट n आला का 2. अरे यस और नो हा आलं. आणि तसंच तुम्ही m हेच इक्वेशन द्या 5n प्लस 5m इज इक्वल टू 20. तर तुम्ही काय करा n च्या जागेवर m ठेवा
यांच्या जागेवर का ठेवा, m ठेवा. जिथं n आहे तिथं m ठेवा. जसं हा 5n आहे ना, तिथं ठेवा m, 5m. परत हे 5m आणि इजिकल टू 20. 5 आणि 5 किती झाले, 10m इजिकल टू 20. मग m इजिकल टू 10, 20 भागिले 10 कट. m ची किंमत किती आली, 2. बरोबर आहे. मग n पण 2 आला आणि m ही 2 आलं. म्हणजे आपलं प्रूव्ह हेच करायचं होतं ना. हेन्स प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह केलं, m इजिकल टू 2 आणि n इजिकल टू 2. दॅट इज m इजिकल टू n इजिकल टू. कळालं का? अवघड नाही बघा. हे जेवढा भाग करत आलो ना आपण तेच आहे. एकदा x इजिकल टू -2, x ची किंमत 2 पुट केली. किती पुट केली, हे बघा हे इक्वेशन होत. इफ x -2 आणि x मायनस बोथ आर द फॅक्टर आहे म्हणून लेफ्ट साइड की झाली 0. इकडे फॅक्टर आहे म्हणून लेफ्ट साइड की झाली 0. एकदा x ची किंमत किती, -2 च्या जागी किती, x इजिकल टू किती 2 पुट करा. आणि एकदा x -1/2 च्या जागी +1/2 करा. म्हणजे पुट केल्यावर काय आलं, इक्वेशन आलं. काय इक्वेशन बोला, 4n + m इजिकल टू 10. याला इक्वेशन नंबर 1 द्या. राईट. आणि दुसरं इक्वेशन काय भेटलं बोला, 4m + n इजिकल टू 10. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार, 2. दोन्ही इक्वेशन ऍड केले. ऍड इक्वेशन 1 आणि 2. ऍड इक्वेशन 1 अँड काय 2. दोन्ही इक्वेशनची काय केली, बेरीज केली. दोन्ही इक्वेशनची काय केली, बेरीज केल्यावर m ची किंमत 2 आली, n ची किंमत पण किती आली, 2. LHS इजिकल टू RHS. आता जस्ट शेवटचा प्रश्न लगेच विदिन सेकंदात मी सॉल्व्ह करतो. बघा कितीवा प्रश्न आहे, 13वा. 13वा मध्ये किती प्रश्न आहे, 2. बघा p ऑफ x इजिकल टू 2 + 5x देन p ऑफ 2 + p - 2 आणि p1 असं दिलेलं आहे ना. हा मग आता काय करणार, जिथं जिथं x आहे तिथं काय पुट करणार बोला. हा बोला काय, p ऑफ x इजिकल टू किती, 2 + 5x किती आहे. नंतर p ऑफ 2 + p - 2 p बोला p ऑफ -2 आणि p - 1. इकडे पहा, 3 इक्वेशन तयार करायचे. किती, एकदा जिथं जिथं p येईन तिथं जिथं x येईन तिथं 2 पुट करायचं. म्हणजे p ऑफ x मेन इक्वेशन काय, 2 + 5x. मग आता खुशी काय करू, x च्या जागेवर काय टाकू, 2. 2 + 5 × 2 सांगा, 2 5 2 10, 10 आणि 2 किती झाले, 12. नंतर p ऑफ -2 सांगा पटकन सांगा, 2 + 5 × -2 बोला, 2 5 2 किती झाले, 10. 10 मध्ये 2 गेले 8 मायनस किती झाले. हा नंतर p ऑफ किती आहे, -1 किती आहे, -1 सांगा किती आहे. हा 2 + 5 × x ची किंमत किती आहे, वाघ x ची किंमत किती, -1. हा 2 5 1 5 -5 किती झाले, 2 5 गेले -3 किती झाले. आता इथे व्हॅल्यू ठेवा. p ऑफ 2 ची किंमत किती आलेली, 12 किती आली, 12. p ऑफ -2 ची किंमत किती आली, -8. आणि p ऑफ -1 ची किंमत किती आली, -3. मायनस मायनस किती झाले, 12 -8 + 3. 12तून 8 गेले किती, 4. 4 आणि 3 किती झाले, 7. 12तून 8 गेले 4. 4 + 3 किती झाले, 7. पहा उत्तर आहे 7. यस नो, खरंच आहे का, मला तर काही दिसा ना. 13तला कितवा, मला तर काही दिसा ना. तुमच्याकडे आहे का, बघा जरा किती आलं, 7. -3 आपलं किती आलंय. पहिली आली किंमत आपली
पी ऑफ 2 ठेवल्यावर 12 बरोबर आहे. नंतर पी ऑफ -2 ठेवल्यावर -8 हेही बरोबर आहे. पी ऑफ 3 ठेवल्यावर 7 होता मायनस हे 5x आहे ना आणि इथं 1 ठेव ए पॉझिटिव्ह आहे ना ए निगेटिव्ह थोडी आहे. पी ऑफ 1 पॉझिटिव्ह आहे ना. इरेजर घ्यावं लागेल. बघा लगेच करून द्या तुम्ही पटकन. बाहेर निघा. बघा आता पटकन लक्ष द्या. पी ऑफ x इक्वल टू 2 + 5x ठीक आहे. तिथं दिलेलं आहे पी ऑफ x च्या जागी 2 ठेवा. नंतर पी ऑफ -2 ठेवा. नंतर पी ऑफ 1 ठेवा. जिथं जिथं आहे ठेवा. 2 5 x ची किंमत किती रे 2 हा 2 5 x ची किंमत किती रे -2 किती आहे हा. नंतर 2 5 हा x ची किंमत किती आहे 1 किती आहे 1 हा. हे झालं 2 5 दुनी 10 हा 2 5 दुनी 10 हे 10 2 किती झाले 12 10 तून 2 गेले -8 हे 2 5 आणि 2 किती झाले 7. याला इक्वेशन 1 द्या याला 2 द्या याला 3 द्या हा. मग गिवन इक्वेशन पी ऑफ 2 प्लस पी ऑफ -2 आणि मायनस पी ऑफ 1 व्हॅल्यू पुट करा. चला पी ऑफ 2 ची किंमत किती आली 12. पी ऑफ -2 ची किंमत किती आली -8 हा. नंतर मायनस पी ऑफ 1 ची किंमत किती आली 7 हा. मग उत्तर किती आलं 12. -8 -7 किती झाले 15 8 आणि 7 15 12 तून 15 गेले -3 आहे का उत्तर -3 नाही बघा जरा आन्सर आहे. अगदी बरोबर आन्सर अगदी बरोबर. आजचा शेवटचा प्रश्न बघूया. सगळ्यात शेवटचा प्रश्न हा हा शेवटचा प्रश्न बघा. हे झालं म्हणजे झालं. पी ऑफ x 2x² -5√3 + 5 जिथं जिथं p आहे तिथं काय पुट करा 5√3. मग इथं p बोला 5√3 2 बोला x ची किंमत सांगा 5√3 चा स्क्वेअर 5√3 + 5 बोला 2 5 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर नंतर 5√3 + 5 मग 2 5 चा स्क्वेअर किती 25 √3 चा स्क्वेअर किती 3 √3 चा स्क्वेअर 3 मायनस 5√3 + 5 मग हा इकडे पहा ठीक आहे. हा आता बघा हे सगळे प्रश्न 25 दुनी 25 त्रिक 75 75 दुनी 150 150 5√3 + 5 150 आणि 5 किती झाले 150 + 5 -5√3 155 -5√3 5 उत्तर आहे का. खूप झालं तर 5 कॉमन काढू शकता 80 आहे. अरे x आहे का इथं अरे यार इथं x आहे ना राजा हो x आहे ना. इथं x लिहायला काय झालं तुम्ही फॉलोअप देत नाही. तुम्ही फॉलोअपच देत नाही मला तेच पटत नाही तुमचं. फॉलोअप देत नाही तुम्ही. लक्ष द्या पहिला आला
बघा इकडं, तुम्ही फॉलोअप जर देणार नाही तर मी अजून वेळ लावेल. पी ऑफ एक्स 2x² मायनस 5√3x. एक्स सांगायला काय झालं तुम्हाला, नुसती घाई. पी ऑफ एक्स किती आहे, पी ऑफ एक्स पी 5√3, पी 5√3 2 5√3 याचं काय करू स्क्वेअर मायनस 5√3 परत एक्सची किंमत किती आहे 5√3 प्लस 5. लक्ष द्या, 2 5चा स्क्वेअर किती झाला 25, √3चा स्क्वेअर किती होतो 3, 5√3 5√3 किती झाले 10. नाही मल्टिप्लाय 5 × 5 25, √3 × 3 3 प्लस 5 25 3 75, 2 × 75 75 2 150 मायनस 25 3 75 प्लस 5 75 प्लस 5 150 मधून 75 काढा 75 प्लस 5 झाला 80. 80 आहे का राईट. तर बघा इथं ही पूर्ण प्रॅक्टिस सेट झालेली आहे, सगळे प्रश्न घेतलेले. घरी जाऊन तुमचं काम आहे व्यवस्थित पद्धतीने लिहायचं, स्क्रीनशॉट काढायचं काय नाही हा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी मात्र प्राईड रायडर सर या YouTube चॅनलला जाऊन भेट द्यायची. कोणाला, ठीक आहे. अशा पद्धतीने पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केलेली आहे. वारंवार प्रॅक्टिस करा, प्रश्न टाईप सोपे, फक्त गरज कशाची आहे प्रॅक्टिसची. चालेल. ओके, थँक्यू, धन्यवाद.